बघा आजचा आपला टॉपिक बिल वाईज डिटेल, बिल बाय बिल डिटेल. यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपण जे काही ट्रान्झॅक्शन आपण ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम घेतो त्याच्यामध्ये 10-15 ट्रान्झॅक्शन देतो आणि त्या 10-15 ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन यावे अशी आपली अपेक्षा असते. त्यामुळे ते आपण त्या पद्धतीने तो प्रॉब्लेम घेत असतो. पण प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळेस काम करणार त्यावेळेस जास्तीत जास्त तुमचे ट्रान्झॅक्शन, तुमचा जर ट्रेडिंगचा बिझनेस असेल तर जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन हे तुमचे परचेस आणि सेलचे असतील. म्हणजे 100 ट्रान्झॅक्शन जर महिन्यात झाले तर त्यातले 80 ट्रान्झॅक्शन हे परचेस सेलचेच असतात आणि 20 ट्रान्झॅक्शन मग तुमचे पेमेंट केल्याचे, बँकेतून पैसे काढल्याचे, बँकेत पैसे भरल्याचे असे असू शकतात. अशा केसमध्ये तुम्हाला भरपूर सप्लायर्स असतात, भरपूर कस्टमर्स असतात आणि हे सप्लायर आणि कस्टमर वाईज बिलांची डिटेल ठेवणं आपल्याला खूप गरजेचं असतं. अशा वेळेस कोणत्या बिलाचे पैसे देणं आहे, कोणत्या बिलाचे बाकी आहे, हे आपल्याला ह्या बिल वाईज ऍडजस्टमेंट जर आपण सेट केली आपल्या टॅलीमध्ये तर आपल्याला त्याची डिटेल आपल्याला घेता येते. बरोबर, कोणत्या बिलाला, कारण की आपण उधारीवर माल परचेस करतो म्हणजे काय कधी पैसे द्यायचे असा त्याचा अर्थ होत नाही. समोरचा जो काही आपला सप्लायर असतो तो सांगतो की आम्हाला 21 दिवसात द्या, नियम असतो. आपण उधारीवर देतो तेव्हा समोरच्याला सांगतो की आम्हाला 20 दिवसात का महिन्याच्या पहिल्या 7 तारखेपर्यंत पैसे द्या. हे आपण समोरच्याला कंडिशन टाकलेली असते, त्याचा नियम समोरच्याला बांधून घेतलेला असतो. पण मग त्याचे डिटेल ठेवणे आपल्याला गरजेचं असतं. मग ते डिटेल आपण कुठे ठेवणार, या बिल वाईज डिटेल मध्ये आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. आता ऍडव्हान्टेजेस ऑफ बिल वाईज ऍडजस्टमेंटचे ऍडव्हान्टेजेस काय, तर ओव्हरड्यू बिल स्टेटस आपल्याला याच्यामध्ये मिळतं. एखादं बिल जर आपण 21 दिवस ठरलेलं आहे आणि समोरच्या पार्टीने आपल्याला अजून पेच केलेलं नाही तर याचा रिपोर्ट्स आपल्याला बघता येतो, कोणाकोणाचे ओव्हरड्यू झाले, 21 दिवसाच्या वर कोण कोण गेलं, याच्याने आपल्याला समोरच्याचा फॉलोअप घेता येतो. नंतर बिल लेवल डिटेल ऑफ इच बिल, प्रत्येक बिलाची लेवल आपल्याला समजते, कोणत्या लेवलला आहे ते बिल. बिल वाईज ब्रेकअप मिळतो आपल्याला, जसं बॅलन्स शीटला डायरेक्टली आपल्याला डेटरची अमाऊंट टोटल दिसते, पण त्याच्यावर एंटर केलं का त्या डेटर्स वाईज त्या पार्टी वाईज आपल्याला अमाऊंट दिसते. पण या प्रॉब्लेम या बिल वाईज ऍडजस्टमेंट आपण सेट केल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला सेपरेट रिपोर्ट असतो बिल वाईज ऍडजस्टमेंटचा, त्यात आपल्याला पार्टी वाईज आणि बिल वाईज आपल्याला डिटेल तिथे मिळते, त्याची हिस्ट्री आपल्याला मिळेल. एज अनालिसिस ऑफ ओपन बिल, बिल वाईज इंटरेस्ट ऑन डिले पेमेंट, जे डिले पेमेंट होतं त्या डिले पेमेंटवर आपण इंटरेस्ट पण चार्ज करू शकतो. ती इंटरेस्ट चार्ज करण्याची ऑटो फॅसिलिटी सुद्धा टॅलीमध्ये उपलब्ध असते, ते पण आपल्याला डिटेल याच्यामध्ये दिसत असतं. पुढे वेअर यू शुड ऑप्शन फॉर बिल वाईज फीचर्स अँड वेअर नॉट. मग बिल वाईज फीचर इज युजफुल इन केस फॉलोइंग टाइप्स ऑफ कस्टमर अँड वेंडर्स. कोणत्या प्रकारच्या कस्टमरला याचा उपयोग आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन विथ द पार्टी हॅव्हिंग अग्रीड क्रेडिट टर्म्स, काही क्रेडिट टर्म्स घेऊन आपण उधारीवरचे ट्रान्झॅक्शन ज्यांच्याशी करतो. ट्रान्झॅक्शन आर न्यूमरस, असंख्य, आणि अँड पेमेंट नॉट मेड कॅटलॉजिकली, कालक्रमानुसार आपण पेमेंट करणार असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. मेक ऑन अकाउंट ऍज वेल ऍज बिल बाय बिल पेमेंट्स. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला या फीचरचा उपयोग होतो. तर तुमचे असंख्य कस्टमर्स असतील, असंख्य ट्रान्झॅक्शन्स असतील, कालक्रमानुसार तुम्हाला पेमेंट करायचे, म्हणजे आपण समोरच्याकडून दर 2 दिवसांनी 4 दिवसांनी माल परचेस करतोय, मग त्याला पेमेंट कसं करणार, ज्याचे 21 दिवस होणार त्याला पेमेंट करणार, पण मग त्याच्यासाठी आपल्याकडे डिटेल असणं गरजेचं आहे. बरोबर. ऍक्टिव्हेटिंग अ बिल वाईज ऍडजस्टमेंट, मग बिल वाईज ऍडजस्टमेंट कुठून ऍक्टिव्हेट करायची, तुम्ही टॅली ओपन केल्यानंतर ऑटोमॅटिकली बिल वाईज ऍडजस्टमेंट ही ऍक्टिव्हेटच असते. बिल वाईज डिटेल आर अवेलेबल फर्स्टली व्हेन ऍक्टिव्हेट इन F11 कंपनी फीचर्स. बघा तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलं की F11 कंपनीत तुम्ही गेलात का पहिले F11 की प्रेस करा, त्यातला पहिला ऑप्शन आहे
अकाउंट्स ओनलीला यस म्हणा आपण, कारण की अकाउंट ओनली मेथडने अकाउंटिंग करतोय. आणि सेकंड ऑप्शन असतो बिल वाईज डिटेल, तिथं काय म्हणायला लावतो मी तुम्हाला, नो म्हणायला लावतो. तिथं काय असतं, डिफॉल्ट यस असतं. आता ते डिफॉल्ट यस जे ते तसंच ठेवायचं आपल्याला, किंवा आपल्या कंपनीमध्ये यस सेट आहे का ते बघायचंय. बघू आपण टॅली मध्ये जाऊ, टॅली ओपन करतो, तिथं बघू आपण. बघा ही कंपनी माझ्या समोर, ह्या कंपनीला आपल्याला बिल वाईज डिटेल सेट आहे का हे बघण्यासाठी मी F11 की प्रेस करणार. बघ केली. कंपनी फीचर्स ऑप्शन माझ्या समोर आला मेनू, त्यात अकाउंटिंग फीचर्स पहिलाच पर्याय आहे. त्या पर्यायाला मी क्लिक करणार किंवा एंटर देणार. एंटर दिला. त्या ठिकाणी मेंटेन अकाउंट्स ओनली, इथं आपण काय करत असतो, नो करत असतो. आणि खाली मेंटेन बिल वाईज डिटेल, इथं बाय डिफॉल्ट यस आलेलं. ते आतापर्यंत आपण नो करत गेलो, कारण की आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये बिल वाईज डिटेल आपल्याला ठेवायचेच नव्हते म्हणून आपण नो केलं. जर ते यस असतं तर आपल्याला त्याने प्रत्येक वेळेस आपली परचेस आणि सेलच्या एंट्रीच्या वेळेस विचारलं असतं बिलाचे डिटेल द्या, आणि आपल्याकडे तर नाहीये. मग आपण काय करणार, त्याला स्किप करत गेलो असतो, मग तेवढा आपला वेळ जातो वाया. म्हणून मग आपण त्याला काय केलं, ती फॅसिलिटीज आपण बंद केली. आता आपल्याला बंद करण्याची गरज नाही, फक्त अकाउंट्स ओनली नो करायचंय. ते सुद्धा पुढच्या टॉपिक पासून ते सुद्धा तसंच राहणार आहे. आपल्याला पुढच्या टॉपिकला इन्व्हेंटरी शिकायचंय, आणि इन्व्हेंटरी मध्ये आपल्याला इथं अकाउंट्स ओनली इथं नो म्हणता येणार नाही, आपल्याला यस ठेवावंच लागेल. केलं मी, हे सेटिंग सेव्ह केलं. समजलं मग कुठून सेट करायचं बिल वाईज डिटेल. सेट करायची गरज नाहीये, तुम्ही टॅली नवीन व्हर्जन मध्ये टॅली ओपन केल्या बरोबर बिल वाईज डिटेल त्याला सेटच असतो. फक्त तुम्ही अकाउंट्स ओनली मेथडला नो करून टाका, बाकी तसंच ठेवा. मग सेट आहे का नाही पण याचं एकदा चेकिंग करून घ्या. F11 प्रेस करा, अकाउंटिंग फीचर्स मध्ये जा, आणि त्या फीचर्स मध्ये बिल वाईज डिटेल यस आहे का नाही याची खात्री करून घ्या. This facility available if you activated the option maintain bill wise detail for the company. हा ऑप्शन जर तुमच्या कंपनीला ऍक्टिव्हेट असेल तरच ही फॅसिलिटी तुम्हाला दिल्या जाते. During voucher entry, when you are entering a transaction for any ledger for which you have set yes maintain bill wise bill by bill, you get allocation screen to enter bill wise detail pop up to enter bill wise detail. मग ही फॅसिलिटी केव्हा तुम्हाला येईल तिथं, तर ज्या अकाउंटला, आता ही फॅसिलिटी कोणाला असणार आहे फक्त, तर तुमच्या कस्टमरला किंवा तुमच्या सप्लायरला. तुम्ही ज्यावेळेस कस्टमर किंवा सप्लायरचा अकाउंट तयार करणार, जे सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर ग्रुपच्या अंडर ओपन करणार, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑप्शन दाखवेल तो का तुम्हाला ह्या अकाउंटला बिल वाईज डिटेल फॅसिलिटी ठेवायची का, तिथं पण तुम्हाला यस करावं लागेल. जाऊ आपण टॅली मध्ये. बघा अकाउंट इन्फो मध्ये जातो मी. अकाउंट इन्फो मध्ये लेजर मी क्रिएट करतो, लेजर क्रिएशन. त्याच्यामध्ये क्रिएट मध्ये मी नाव देणार, समजा प्रणव एंटरप्राइजेस. एंटर दिल्यानंतर अंडर इथं सन्ड्री डेटर्स, मग डेटर्स मी निवडतो सन्ड्री डेटर्स. निवड सन्ड्री डेटर्स निवडल्या बरोबर खाली आलं बघा मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल, हा ऑप्शन इथं आलेला आहे. आणि हा ऑप्शन तुम्हाला काय करावं लागेल, यस म्हणावं लागेल. मग तिथं अजून काही पर्याय विचारले त्याने. डिफॉल्ट क्रेडिट पिरियड, तुमचं आपली काही टर्म्स ठरलेली आहे काय, प्रणव एंटर हा डेटर्स आहे म्हणजे याच्याकडून आपल्याला पैसे घेणे, म्हणजे आपण याला उधारीवर माल विकणार आहे. मग याच्याशी काय आपलं डील झालेलं आहे का, आपण तुम्हाला उधारीवर देऊ पण किती दिवसात द्यायचे पैसे याचे काही ठरलेलं असेल तर ते दिवस आपण इथं टाकू शकतो. मग मी टाकले 21 दिवस डिफॉल्ट. ऑटोमॅटिकली ज्या वेळेस एंट्री येईल त्यावेळेस तिथं ऑटोमॅटिक 21 दिवसाचा पिरियड आहे. पण असं नाही की 21च दिवस, वेळेवर समजा समोरच्यानी सांगितलं का मी माल तुमच्याकडून घेतो पण मला 21 दिवसात पैसे द्यायला जमणार नाही, मला थोडा पिरियड जास्त द्या, 1 महिन्याचा द्या का 1.5 महिन्याचा द्या का 2 महिन्याचा द्या. आपण जर ती कंडिशन मान्य केली ना, आपण त्याला 2 महिन्याच्या पिरियडवर जर माल विकला तर वेळेवर आपल्याला चेंज करण्याची फॅसिलिटी राहील, असते तिथं.
म्हणजे आपण इथे 21 दिवस टाकले म्हणजे 21 दिवस सेट झाले कायमस्वरूपी, असं होत नाही. हे फक्त डिफॉल्ट 21 दिवस येऊन जातील तिथं, म्हणजे आपला टाईप करायचा त्रास वाचेल. नंतर चेक फॉर क्रेडिट डेज ड्युरिंग व्हाउचर एंट्री, तिथं सध्या नोट्स ठेवा, बाकी ठिकाणी एंटर करून तुम्ही सेव्ह करा. बघ झालं, सेव्ह झालं हे बिल. बरोबर. आपण एक सॅलरीचा अकाउंट तयार करून बघू. सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघ आता कोणत्या ग्रुपच्या अंडर हे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अगेन्स्ट असल्यामुळे तिथं तो बिल वाईज डिटेल आला का बघा बरं. नाही आला. आला का? नाही आला. म्हणजे तो बिल वाईज डिटेल हा जो ऑप्शन आहे हा कोणत्या वेळेस येईल, तर ज्या अकाउंटला तुम्ही सनरी डेटर्स किंवा क्रेडिटर्स ग्रुपने तयार करणार आहात त्या अकाउंटच्या वेळेस तो विचारेल. आणि यदा कदाचित तुमच्याकडून जर ते ऑफ राहून गेलं, तुम्ही नो म्हटलं तिथं, तर पुढे बिल वाईज डिटेल विचारणार नाही. मग तुम्ही म्हणाल माझ्याकडे विचारतच नाही टॅलीमध्ये, मी काय करू. बरोबर. त्यामुळे अकाउंट क्रिएशनच्या वेळेस तुम्ही इथं काळजीपूर्वक लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. ठीक आहे. मी आपण परत आपल्या प्रेझेंटेशन कडे जातोय. समजलं मग कुठून सेट करायचं, कोणत्या अकाउंटला ते लागू होणार, कोणकोणत्या अकाउंट मध्ये सुद्धा तुम्हाला येस करावं लागणार, तर डेटर्स आणि क्रेडिटरच्या अकाउंट. बघा आता याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट मेथड आहे, 3-4 प्रकारचे ऍडजस्टमेंट मेथड. ज्यावेळेस तुम्हाला विचारेल त्यावेळेस या पद्धतीचा स्क्रीन तुमच्या समोर येईल. तुम्ही एखादी एंट्री करत असाल त्यावेळेस एंट्री तुम्ही अमाऊंट टाकली का तुमच्या समोर असा स्क्रीन येईल. का राहुल बुक्स डेपो कडून तुम्ही काहीतरी माल परचेस किंवा सेल करता राहुल बुक डेपोला, त्यावेळेस मेथड पहिले टाईप, म्हणजे एवढ्या गोष्टी तो तुमच्या तिथं बिलाच्या डिटेल मध्ये विचारेल. टाईप ऑफ रेफरन्स, नेम, ड्युरेशन ऑर क्रेडिट डेज आणि अमाऊंट. अमाऊंट तर तुमच्या बिलाची अमाऊंट जशी तशी तुम्ही तिकडे टाईप कराल तिथं येऊन जाईल ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट. मग या ऍडजस्टमेंट मेथड काय आहे? ऍडव्हान्स म्हणजे आपण जे पेमेंट करतोय ते कसं आहे, ऍडव्हान्स आहे का कोणाच्या अगेन्स्ट बिल रेफरन्स, कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट आहे का न्यू रेफरन्स आहे. म्हणजे तुम्ही जर सेल किंवा परचेस करत असाल उधारीवर त्यावेळेस न्यू रेफरन्स हा ऑप्शन, आणि बाय डिफॉल्ट तिथं ऑप्शन येतो. तुम्ही सेल किंवा परचेस करताय नव्याने तर न्यू रेफरन्स डिफॉल्ट आहे, मग तुम्हाला बदलायचा तिथं चान्स राहील. पण नवीन परचेस सेल्सला न्यू रेफरन्स ऑप्शन निवडला जातो. तुम्ही एखादं पेमेंट करताय अगेन्स्ट बिल, तुम्ही अगोदर परचेस केला माल आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही समोरच्याला पैसे देताय, तर त्यावेळेस अगेन्स्ट रेफरन्स हा ऑप्शन घ्यायला लागेल. अगेन्स्ट रेफरन्स हा निवडल्यानंतर काय होईल, तर त्या बिलाचे डिटेल आपल्याला तिथे टाकावे लागेल. आणि ऍडव्हान्स जर तुम्ही काही पार्ट्या म्हणतात आम्हाला तुम्हाला ऑर्डर द्यायची ऍडव्हान्स पैसे पेड करावे लागतील काही, कारण की माल तयार करावा लागतो त्याला. काहींकडे रेडी असतं ते काय ऍडव्हान्स नाही मागत. ज्यांना माल तयार करून तुम्हाला द्यायचा आहे ते ऍडव्हान्स मागतात. त्यावेळेस ऍडव्हान्स ज्यावेळेस पेड करू त्यावेळेस ऍडव्हान्स ने एंट्री आपल्याला करावं लागेल. आणि ऑन अकाउंट, ऑन अकाउंट म्हणजे जर आपल्याला कोणाच्या कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट आपण पैसे पेड करतोय हे माहित नाहीये पण एंट्री तर करायची, तिथं 10 बिलं दिसतात, मग त्यावेळेस तुम्ही ऑन अकाउंट हा शब्द हा ऑप्शन तिथं काय करू शकतात, वापरू शकता. ठीक आहे. बघा त्याचे जे काही मी माहिती सांगितली ती या स्लाइडवर तुम्हाला दिलेली आहे. न्यू रेफरन्स कोणाकोणाला वापरणार, तर सेल परचेस, नवीन सेल परचेसला. अगेन्स्ट रेफरन्स कोणाला, तर आपण पेमेंट देतोय समोरच्याला किंवा त्याच्याकडून रिसिव्ह करतोय अशांना. ऍडव्हान्स कोणाला, तर आपण ऍडव्हान्स देतोय ऑर्डरच्या वेळेस त्याला ऍडव्हान्स. आणि ऑन अकाउंट म्हणजे आपल्याला कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट आपण पेमेंट करतोय किंवा पेमेंट आपल्याला कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट मिळतंय याची माहिती नाही त्यावेळेस ऑन अकाउंट हा रेफरन्स आपण तिथं काय केला करणार वापर. ठीक आहे. अशा पद्धतीने हे बिल वाईज ऍडजस्टमेंटची आपण थोडक्यात माहिती बघितली. आता आपल्याकडे एक प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, त्या प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. आता हा प्रॉब्लेम तर आपला काही आजच्या आज सोडून होणार नाही, पण आज कमीत कमी आपण त्याचा ट्रायल बॅलन्स सोडून घेऊ आणि तो ट्रायल बॅलन्स टॅलीमध्ये टाकू आणि पुढे जाऊन मग आपण पुढच्या लेक्चर मध्ये आपण त्याचं
जर्नल एंट्री सोडू आणि जर्नल एंट्री सोडून आपण त्या टॅलीमध्ये टाकू. बघा आपला आजचा प्रॉब्लेम आहे क्रिएट अ न्यू कंपनी विशाल कॉम्प्युटर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक फॉर द अकाउंटिंग इयर 1/4/21 ते 31/3 1/4/2001 ते 31/3/2002 and perform the following operation. याला आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. या ट्रायल बॅलन्सच्या खालीच आपल्याला काय दिलेलं आहे त्याचे ट्रान्झॅक्शन पण दिलेले त्या वर्षातले. बघा इथं आपल्याला ह्या वाउचर एंट्रीज दिलेल्या आहेत वेगवेगळ्या आहे ना. ह्या वाउचर एंट्रीज आपल्याला टाकायच्या आहे त्याच्यामध्ये आणि हा ट्रायल बॅलन्स पण आपल्याला टाकायचा. ट्रायल बॅलन्स कसा टाकायचा हे पण आपण बघितलं. इथं काय आपल्याला डेबिट क्रेडिट निवडायचं नाही. डेबिट क्रेडिट त्यांनी दिलंय आपल्याला. पण हा ट्रायल बॅलन्स टाकण्यासाठी याचं ग्रुपिंग आपल्याला अगोदर करावं लागेल. आपण पहिले ग्रुपिंग करून घेऊ. ग्रुपिंग माहित आहे तुम्हाला. सांगा गुडविल अकाउंट कोणता येईल ग्रुप त्याला? फिक्स असेट. फिक्स असेट. गुडविल हा फिक्स असेट च्या अंडर येणार. लँड अँड बिल्डिंग फिक्स असेट. फिक्स असेट. लँड अँड बिल्डिंग सुद्धा काय येणार आहे? फिक्स असेट. त्यानंतर आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट हा ग्रुप आहे. कॅश. कॅशला कोणता ग्रुप आहे? कॅश इन हँड. सेल्स रिटर्न कोणता ग्रुप येईल सेल्स रिटर्नला? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट. त्यानंतर परचेस अकाउंट. परचेस अकाउंटला कोणता ग्रुप येईल? बघा परचेसला सेम परचेस अकाउंटच ग्रुप आहे. परचेस अकाउंट. फर्निचर. फर्निचरला काय ग्रुप येईल? फिक्स असेट. फिक्स असेट. ती आपली फिक्स असेट आहे. सेल्सला काय येईल? सेल्स अकाउंट. सेल्सला सेल्स अकाउंट. आता ग्रुपिंग काय तुम्हाला अवघड नाही राहिलेलं. परचेस अकाउंट. परचेस अकाउंट. पुन्हा परचेस आलं. एक मिनिट तुमच्याकडे पहिलं माझ्या मध्ये परचेस रिटर्न आहे बरोबर आहे. 6 नंबर बघा वर्कबुक बघा. या क्रमाने अकाउंट आहे का? वर्कबुक मध्ये चेक करा. काय काय सांगा. फर्निचर आहे वरती. म्हणजे 5 नंबरला नाहीये काहीच बरोबर. ओढू मग हा नक्की. फर्निचर खाली आलंय आपलं फर्निचर. फर्निचर आहे. त्याच्यानंतर सेल्स. सेल्स आहे. अकाउंट. परचेसला काय येईल? परचेस अकाउंट. डाटा सॉफ्ट कॉम्प्युटर. सनरी डेटर्स. आता हा सनरी डेटर्स कशावरून ओळखलं तुम्ही? डेबिटला आहे. त्याचा बॅलन्स डेबिटला आहे म्हणजे तो डेटर्स. लक्षात घ्या. आता आपण पूर्वी ट्रायल बॅलन्स शिकलो त्यात डायरेक्ट डेटर्स आणि क्रेडिटर्स नावाने डेटर्स आणि क्रेडिटरचे अकाउंट आले. आता इथून पुढे तसं होणार नाही. इथं पार्ट्यांची नावं येणार आणि पार्ट्यांची नावं आल्यानंतर त्याचा तो डेबिट आहे का क्रेडिट हे कशावरून ओळखायचं तर त्याच्या बॅलन्स वरून आपण ओळखणार. म्हणून हा सनरी डेटर्स. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी काय आपली फिक्स असेट म्हणून त्याला फिक्स असेट ग्रुप देतोय. पुढे जाऊ आपण. पुढे बँक लोन. बँक ओडी. बँक ओडी किंवा ओसीसी बरोबर. वर्कबुक बघा. वर्कबुक मध्ये पण तुम्ही लिहून घ्या. लिहून घ्यायचं राहिलं तर तुम्ही त्याचं युट्यूब वरचं लेक्चर बघूनही लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने ग्रुप सिलेक्शन येते त्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला आता बघायची गरज आहे. नाईस कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड याला कोणता ग्रुप येईल? सनरी क्रेडिटर. का सनरी क्रेडिटर येईल तर त्याचा बॅलन्स क्रेडिटला. एक लक्षात घ्या. पार्ट्यांच्या नावाने अकाउंट जर आले तर ते अकाउंट आपल्याला हे डेटर्स किंवा क्रेडिटर्सच असणार. हे जर लोनचं असेल तर तिथे स्पेसिफिक म्हटलेलं असेल लोन अकाउंट बरोबर. ओपनिंग स्टॉक. स्टॉक इन हँड. स्टॉक इन हँड त्याला ग्रुप आहे. सॅलरी. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप आहे. ड्रॉइंग अकाउंट. कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट हा ग्रुप आपण देणार. परचेस रिटर्न. परचेस अकाउंट आणि बिल्स रिसिवेबल. करंट असेट. बिल्स रिसिवेबल ला करंट असेट. लोन फ्रॉम एक्स. अनसिक्युअर्ड लोन. अनसिक्युअर्ड लोन याला काय येईल? अनसिक्युअर्ड लोन. आणि बिल्स पेबल. बिल्स पेबल ला काय येईल? करंट लायबिलिटी. अशा पद्धतीने आपलं ग्रुपिंग हे या ट्रायल बॅलन्सचं पूर्ण झालं बरोबर. मग आता आपण अकाउंट क्रिएशन सुरू करू. आपण टॅलीमध्ये हे टाकू. आपल्याला आज आपला पूर्ण प्रॉब्लेम तर पूर्ण होणार नाही. आपल्याला याचे 2 भाग करावे लागणार आहे.
याच्यामध्ये आपण ट्रायल बॅलन्सचा एक भाग करू आणि दुसरा भाग आपण जर्नल एंट्रीचा. पहिले आज आपण ट्रायल बॅलन्स सोडवला, त्याचे ग्रुपिंग केलं, आता ते आपण टॅली मध्ये टाकू. इथं सुद्धा बघा या डेटर्स आणि क्रेडिटरच्या ठिकाणी तुम्हाला बिलाचे डिटेल इथं दिसत आहे, बिल वाईज डिटेल आले बरोबर. हे आपल्याला त्यावेळेस तो विचारणार, बघू आपण कसं विचारणार आहे. जातो मी टॅली मध्ये, ही जी कंपनी ओपन आहे माझी टॅली मध्ये ही पहिले बंद करतो. शट कंपनी, नव्याने मला कंपनी तयार करायची. क्रिएट कंपनी ऑप्शनला क्लिक केलं, एंटर दिला आणि काय कंपनीचं नाव आहे माझ्या, विशाल कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेड असं नाव मी दिलं, एंटर दिला. मेलिंग नेम तेच राहील. माझा ऍड्रेस पण मला दिलेला आहे इथं, सातपूर नाशिक. सातपूर नाशिक. कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र. एम प्रेस केला, महाराष्ट्र मी निवडला. पिन कोड 422-103. फोन नंबर, मोबाईल नंबर, ते डिटेल तुम्ही टाका. पिन कोड चुकलाय तो, पण तो नव्हता, आपण टाकून दिला फक्त. फायनान्शियल इयर फ्रॉम बघा 1/4/2001 ते 31/3/2002, म्हणजे स्टार्टिंगची डेट मला इथे टाकायची 1/4/2001. बुक्स बिगिनिंग फ्रॉम तीच तारीख ठेवायची. बरेच जण इथे 31 तारीख टाकतात, असं करू नका. आता तुम्हाला प्रॉपर एंट्रीज करायच्या इथून पुढे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. जरी ते 31/3 टाकल्या गेली तर तुमची डेटच स्वीकारणार नाही. झालं. बाकीच्या ठिकाणी डिफॉल्ट एंट्रीज मी ठेवतो आणि ही कंपनी काय करतो, सेव्ह करतो. झाली कंपनी, सेव्ह झाली, तयार झाली. तयार झाल्यानंतर पहिलं कंपनीमध्ये येऊन आपण F11 फीचरचा वापर करणार. त्याच्यामध्ये अकाउंटिंग फीचर्स वर जाणार. अकाउंटिंग फीचर वर मेंटेन अकाउंट्स ओनलीला काय करणार, यस म्हणणार. आणि दुसरं जे सेटिंग मी तुम्हाला बदलायला लावलं होतं, बिल वाईज डिटेल, मेंटेन बिल वाईज डिटेल, तिथं यस आहे, ते यसच ठेवणार आपण, त्याला नो करणार नाही. आतापर्यंत करत होतो का नाही, आता मी करणार नाही. मी तसं ठेवलं. मी आता सध्या चेक करून घेतलं थोडक्यामध्ये. जरी त्याचं डिफॉल्ट सेटिंग यस असणार आहे, तरी तुम्ही एकदा F11 प्रेस करून ते तपासून घेत चला, आहे का तिथं. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढे जाऊन आपल्याला आता एक एक अकाउंट क्रिएट करायचंय याच्यामध्ये. मग अकाउंट इन्फो मेनू, लेजर, लेजर मध्ये क्रिएट मध्ये मला एक एक अकाउंट आता इथं तयार करायचं. बघ, पहिलं अकाउंट आहे माझ्याकडे गुडविल मी तयार करतो 18,000. गुडविल कोणत्या अगेन्स्ट, फिक्स असेट. त्याला ग्रुप काय येईल, फिक्स असेट, आणि त्याची अमाऊंट आहे 18,000. याला बॅलन्स आहे, मला टाकायचा बॅलन्स 18,000. आणि कोणता बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स. बघा, ऍक्सेप्ट यस म्हटलं, जा, हे सेव्ह झालं. पुढचं अकाउंट आहे माझ्याकडे लँड अँड बिल्डिंग 76,000, आणि ते पण फिक्स असेटच्या अंडर. लँड अँड बिल्डिंग कोणाच्या अंडर, फिक्स असेट. ऑलरेडी फिक्स असेट आलेला आहे तिथं, एंटर दिला. अमाऊंट किती आहे, 76,000. 76,000, आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं. बघा, पुढचा अकाउंट आहे माझ्याकडे कॅपिटल अकाउंट 66,000. कॅपिटल ग्रुपच्या अगेन्स्ट ओपन करावं लागेल. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल ग्रुपच्या अगेन्स्ट अंडर कॅपिटल, सी प्रेस केला, त्यातून कॅपिटल अकाउंट मी निवडलं, एंटर दिला. आणि त्याचा बॅलन्स मला इथे टाकावा लागेल. किती बॅलन्स आहे, 66,000, 66,000, आणि त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, सेव्ह झालं. हे पण अकाउंट माझं सेव्ह झालं. पुढे जातो. पुढचं आहे कॅश अकाउंट. कॅश अकाउंट जनरली तुम्ही काय करा, त्याला अल्टर करून घ्या, कारण की कॅश अकाउंट ऑलरेडी टॅलीमध्ये तयार असतं. 22,100 ही अमाऊंट आहे. मी याच्यातून बाहेर पडतो. याच्यामध्ये इथं अल्टर पर्याय आहे, या अल्टर पर्यायाला जातो. यात कॅश अकाउंट ऑलरेडी तयार आहे बघा, त्याला एडिट करा. काय होतं, तुमचा गोंधळ तयार होतो. 2-2 अकाउंट तिथं तयार होतात, आणि मग तुम्हाला एंट्रीच्या वेळेस त्रास देतो. आता फक्त बॅलन्स टाकायचा आहे. 22,100 बॅलन्स आहे ना, 22,100, आणि डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं.
आता पुन्हा मला यातून बाहेर पडावं लागेल अल्टर पर्यामधून, परत एस्केप देतो, बाहेर पडतो. त्यात आता मला क्रिएट म्हणावं लागेल. क्रिएट म्हणून मी पुढचा अकाउंट आता आपल्याला मला करायचंय सेल्स रिटर्न. बघा पुढचा अकाउंट आहे माझ्या समोर सेल्स रिटर्न 2400 रुपये आणि त्याला ग्रुप आहे सेल्स. त्याला ग्रुप कोणता आहे? सेल्स. मग सेल्स रिटर्न ग्रुप कोणता येणार? सेल्स. सेल्स ग्रुपच्या अंडर मी त्याला घेतलोय आणि बॅलन्स आहे 2400 रुपये. एंटर दिला. त्याचा बॅलन्स इथं आला क्रेडिट, बरोबर आहे का? त्याचा डेबिट पाहिजे तिथं चेंज करा डेबिट. ऍक्सेप्ट यस म्हणा. जा. तुम्ही पण प्रॉब्लेम सोडवताना स्टेप बाय स्टेप सोडवा. पहिले ट्रायल बॅलन्स टाका, तो टॅली झाला का नाही तो बघा आणि मग पुढे जा. नाही तर मग तुम्ही सगळं एका वेळेस करणार, मग आता कुठं चुकलं बघत बसणार, असं व्हायला. प्रत्येक वेळेस तुम्ही ते चेक करत जा. पुढचा आहे आपल्याकडे फर्निचर अकाउंट. परचेस तर नाही येते, आपण चुकून आलेलं इथं. फर्निचर 13,000 फिक्स असेटच्या अंडर. फर्निचर अकाउंट फिक्स असेटच्या अंडर म्हणून एफ प्रेस केला. फिक्स असेट मी इथून निवडलं आणि अमाऊंट त्याची किती आहे? 13,000. बघा 13,000 आणि बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हण जा. त्यानंतर पुढे आहे आपल्याकडे सेल्स अकाउंट 85,600 सेल्स अकाउंटच्या अंडर. मग सेल्स अकाउंट सेल्सच्या अंडर म्हणून एस प्रेस केला. सेल्स अकाउंट मी इथून ग्रुप निवडला आणि अमाऊंट 86,000 बरोबर. 85,600 आणि बॅलन्स आहे त्याचा क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हण झालं. त्यानंतर पुढे आहे परचेस अकाउंट आहे बघा. परचेस ग्रुपच्या अंडर येते ते 29,200 त्याचा बॅलन्स आहे. जाऊ आपण परचेस अकाउंट. परचेस ग्रुपच्या अंडर म्हणून पी प्रेस केला आणि त्यातून परचेस अकाउंट मी निवडलं. बॅलन्स टाकायचा राहिला, मी पुढे निघून गेलो. बॅलन्स किती आहे? 29,200 आणि डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं झालं. सेव्ह झालं. हे पण पुढे जाऊ. पुढे आहे डेटा सॉफ्ट कॉम्प्युटर 19,100. डेटा सॉफ्ट कॉम्प्युटर 19,100 कोणाच्या अगेन्स्ट? डेटरच्या. बघा आता या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची. हे अकाउंट तयार करताना तुम्हाला बिल वाईज डिटेल हा ऑप्शन तिथे येईल आणि तिथं तुम्हाला काय करावं लागेल? यस म्हणावं लागेल. मग डेटा सॉफ्ट कॉम्प्युटर नावाचा अकाउंट तयार करतो. कोणाच्या अगेन्स्ट येतो? सनरी डेटर्स म्हणून एस प्रेस केला. सनरी डेटर्स निवडला. मेंटेन बिल वाईज डिटेल. बिल बाय बिल. मेंटेन बॅलन्स बिल बाय बिल. यस म्हटलं इथं. बघा क्रेडिट डेज तुम्हाला द्यायचे असेल तर द्या, नाही तर मग एंटर देऊन पुढे जा. बाकीच्या आला इथे काय आपल्याला क्रेडिट डेज डिफॉल्ट क्रेडिट डेज दिलेले नाही म्हणून मी काही टाकले नाही माझ्या मनाने. अमाऊंट किती आहे त्याची? 19,100. जशी तुम्ही अमाऊंट एंटर कराल त्याचा बॅलन्स टाकाल. बॅलन्स टाकल्याबरोबर एक बिल वाईज ब्रेकअपचा पॉपअप स्क्रीन तुमच्या समोर आला. आता तो त्या बिलाची ती जी 19,100 जी अमाऊंट आहे याचे बिलाचे डिटेल द्या असं तो म्हणतो. किती तारखेचं बिल आहे बघा बरं त्याच्यात. आता साहजिक हा 31/3चा ट्रायल बॅलन्स असल्यामुळे हे बिल मागच्या वर्षातलंच असेल आहे का? किती तारीख आहे तिथं बघा 1/2/2001. बघा मी ही तारीख टाक. कधी तुम्ही फायनान्शियल इयर मध्ये जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असाल आणि तुम्ही आउट ऑफ पिरियड जर डेट टाकली तर तिथे स्वीकारत नाही. बघा इथं स्वीकारेल घेतली. आणि नेमच्या ठिकाणी इथं काही ते काही बिलाचे जे काही डिटेल असतील डिस्क्रिप्शन असेल ते तुम्ही टाकू शकता. जास्तीत जास्त जण इथं बिल नंबर टाकतात. बिल नंबर किती? बिल नंबर 4,300.
4300 एंटर. ड्यू डेट ऑर क्रेडिट डेट्स, तुम्ही स्पेसिफिक ड्यू डेट तारीख टाकू शकता किंवा दिवसामध्ये पण टाकू शकता. आता तिथं काय दिलंय बघा, इथं काय दिलंय, तारीख दिली 2/4/2001 ही ड्यू डेट आहे बिलाची. म्हणजे त्याने तो 1/2 म्हणजे 1 फेब्रुवारीला माल घेतला होता, त्याचे पैसे तो आपल्याला कधी देणार होता, 2/4 ला. अजून तारीख आली नाही, आपण 1/4 ला एंट्री करू राहिलो. जाऊ इथं 2/4 एंटर. बघा 2 एप्रिल 2001 आलं. आणि अमाऊंट किती आहे, जर या 1900 मध्ये जर 2 बिल असतील तर तुम्ही इथं कमी अमाऊंट टाका, परत दुसरं बिल वेगळं टाईप करा, असंही तुम्हाला करता येईल. पण हे एकच बिल आहे त्यामुळे आपल्याला वेगळं करायची गरज नाही. एंटर दिला. ड्यू डेट ऑर क्रेडिट डेज असं म्हटलेलं बघा इथं, एक लक्षात ठेवा. म्हणजे नुसतं काही ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला 60 दिवसांचा पिरियड, 30 दिवसांचा, तुम्हाला 30 दिवस, पण डेट त्याचे तो काढून घे, तुम्ही फक्त डेट टाकायची. झालं. परत दुसरं डिटेल मागतोय तो, पण आता आपल्याकडे डिटेल नाहीये. एंटर द्या. मग इथं एंटर दिला का तो पॉपअप स्क्रीन गायब होईल. आपल्याकडून डिटेल त्याने घेतले, ऍक्सेप्ट यस म्हटलं, त्या अकाउंट काय झालं, सेव्ह झालं. अशा पद्धतीने आपल्याला सन्ड्री डेटरचं किंवा क्रेडिटरचं अकाउंट आपल्याला तयार करायचं. जाऊ आता पुढच्या अकाउंट कडे. पुढचं अकाउंट आहे प्लांट अँड मशिनरी. फिक्स असेटच्या अंडर आपल्याला तयार करायचंय. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट, एफ प्रेस केला, फिक्स असेटच्या अंडर. अमाऊंट किती, अमाऊंट 34,500. आणि त्याचा बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. हे पण अकाउंट तयार झालं. पुढच्या अकाउंट कडे जाऊ आपण. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे लोन, बँक लोन. बँक ओडी ओसीसी च्या अंडर येणार आहे. करू आपण तयार. बँक लोन, त्याला ग्रुप कोणता घ्यायचा आहे, बँक ओडी किंवा बँक ओसीसी, कोणताही निवडायचा. ओसीसी निवडला तरी तो ओडीच येणार आहे तिथे, बरोबर. त्याचं ओडीचं लिमिट वगैरे त्याचे डिटेल तो विचारतो. आपण तिथं सध्या आपल्याकडे काहीच नाही, आपण स्किप करणार, एंटर देणार. आणि अमाऊंट किती आहे, 14,900. आणि त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं, सेव्ह झालं. त्यानंतर पुढचं आपल्याकडे नाईस कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड. आणि हा सन्ड्री क्रेडिटरच्या अगेन्स्ट हा क्रेडिटर आहे आपला. तो सन्ड्री क्रेडिटरच्या अगेन्स्ट ओपन करायचा आहे. मग करू आपण NIC, नाईस कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड. सन्ड्री क्रेडिटर याला ग्रुप आहे. सन्ड्री क्रेडिटर मी निवडला. पुन्हा हा क्रेडिटर या ग्रुपच्या अंडर असल्यामुळे खाली आपल्याला मेंटेन बिल वाईज, बिल बाय बिल ऑप्शन आला. इथे पण यस म्हणणार. क्रेडिट डिफॉल्ट, क्रेडिट पिरियड आपण आपल्याकडे नाही, आपण काही देत नाही. ते दिले नाही तरी चालतं, पण मग वेळेवर आपल्याला ते टाकावं लागतं. अमाऊंट, त्याची अमाऊंट किती आहे, 32,200. आणि बॅलन्स आहे त्याचा क्रेडिट बॅलन्स. बघा क्रेडिट बॅलन्स टाईप केला का लगेच तो बिल वाईज ब्रेकअपच्या पॉपअप स्क्रीन तुमच्या समोर आणतो, बरोबर. आला बिल वाईज. इथं तारीख टाकायची बिलाची, जुनी तारीख जी असेल ती सांगा किती आहे, 2/1/2001 या तारखेचं आपलं बिल आहे. त्याचा बिल नंबर आहे, बिल नंबर, बिल नंबर नाही टाईप झालं, बिल नंबर 5,500, बरोबर. आणि ड्यू डेट कधी याची, ड्यू डेट बघा 31 नाही ना, 1/3 आहे, 1/3/2001. 1/3 म्हणजे गेली. जुनी डेट का घेतली तर आपल्याला तिथं त्या रिपोर्ट मध्ये ओव्हरड्यू डेज बघता यावे, याच्यासाठी आपण थोडीशी जुनी तारीख. क्रेडिट अजून काही बिल नाहीये म्हणून एंटर दिला. हा इथे एंटर दिल्यावर तो पॉपअप स्क्रीन जाईल, पण अमाऊंट जर चुकीची पडली तर जाणार नाही, हे लक्षात. अमाऊंट तुम्ही इकडे जी बॅलन्सला टाकली ती आणि ती अमाऊंट मॅच झाली पाहिजे. जोपर्यंत ती टॅली होत नाही, दोन्ही एक सारखी येत नाही,
मग ते 2 बिला असो 3 बिला असो, तोपर्यंत तो पॉपअप स्क्रीन जाणार नाही, तुमच्याकडून माहिती मागतच आहे. ठीक आहे, करू सेव्ह मग हे अकाउंट. येस, ऍक्सेप्ट केलं. येस, पुढच्या अकाउंट कडे जाऊ आपण आता. पुढचे ओपनिंग स्टॉक 15,800. ओपनिंग स्टॉक, स्टॉक इन हँडच्या अंडर आपण ओपन करणार. स्टॉक इन हँड 15,800. डेबिट बॅलन्स, ऍक्सेप्ट, येस म्हण. त्याच्यानंतर पुढचं अकाउंट आपलं सॅलरी अकाउंट आहे बघा. सॅलरी 18,700 इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर. सॅलरीज अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आय प्रेस केला, त्यातून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी निवडला. ऍक्सेप्ट, यस म्हटलं. अमाऊंट राहिली बघा, अमाऊंट राहिली. मी पेज अप की प्रेस करून बघतो येतंय का, नाही येते. आपल्याला अल्टर करावं लागेल. बाहेर पडतो मी याच्यातून, अल्टर म्हणणार. अल्टर म्हणून सॅलरी अकाउंट मी निवडणार इथं, सॅलरी. आणि त्या ठिकाणाहून मी इथं अमाऊंट माझी राहिली ती अमाऊंट टाकायची. किती अमाऊंट आहे, 18,700 बघा. आणि डेबिट बॅलन्स जा. यातून पुन्हा मला बाहेर पडावं लागेल. अल्टर पर्यायामधून मला पुन्हा क्रिएट कडे यावं लागेल. क्रिएट, आणि नव्याने परत अकाउंट तयार करतो मी. पुढचा अकाउंट आहे आपल्याकडे ड्रॉइंग अकाउंट बघा. ड्रॉइंग अकाउंट 10,000 कॅपिटलच्या अंडर येणार. करू आपण तयार. ड्रॉइंग अकाउंट कॅपिटल ग्रुपच्या अंडर म्हणून सी प्रेस केला, त्यातून कॅपिटल अकाउंट मी निवडलं. अमाऊंट किती आहे, 10,000. एंटर. क्रेडिट बॅलन्स आहे त्याचा का डेबिट, डेबिट. लक्ष ठेवा, 3 अकाउंट वर लक्ष ठेवायचं. परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न आणि कॅपिटल. यांचे डिफॉल्ट बॅलन्स व्यवस्थित येत नाही, हे लक्षात घ्या. बरोबर. ऍक्सेप्ट, यस म्हटलं, झालं, सेव्ह झालं. पुढे जाऊ आपण पुढच्या अकाउंट कडे. पुढचा अकाउंट आहे परचेस रिटर्न 1,300 रुपये. मग परचेस रिटर्न कोणाच्या अगेन्स्ट, परचेसच्या अगेन्स्ट येणार 1,300 रुपये. बघा इथं याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं बॅलन्सवर. याच्या त्याचा डेबिट आला डिफॉल्ट, तो काय करायला लागेल, क्रेडिट करावा लागेल. ऍक्सेप्ट, यस म्हटलं. त्याच्यानंतर पुढे आहे बिल्स रिसिवेबल 10,400 करंट ऍसेटच्या अंडर. बिल्स रिसिवेबल करंट ऍसेटच्या अंडर म्हणून सी प्रेस केला. करंट ऍसेट मी त्यातून निवडलं. किती अमाऊंट आहे, 10,400. आणि बॅलन्स आहे त्याचा डेबिट बॅलन्स. ऍक्सेप्ट, यस म्हण. पुढे जाऊ. पुढचा आहे लोन फ्रॉम एक्स 40,000. आणि कोणाच्या अगेन्स्ट येते ते, अनसिक्युअर्ड लोनच्या अगेन्स्ट. मग लोन फ्रॉम एक्स, अनसिक्युअर्ड लोन यू प्रेस केला. अनसिक्युअर्ड लोन सिलेक्ट झालं. अमाऊंट किती आहे, 40,000 बघा. आणि त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट बॅलन्स. ऍक्सेप्ट, यस म्हटलं. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल 29,200 आणि करंट लायबिलिटीच्या अंडर. बिल्स पेबल, बिल्स पेबल कोणाच्या अगेन्स्ट येणार, करंट लायबिलिटीच्या. करंट लायबिलिटी एंटर दिला. 29,200 बघा. वरती बॅलन्स पण 29,200 शिल्लक बघा, डिफरन्स. हा एंटर दिला का तिथं झालं 0. आपला टॅली झाला. ट्रायल बॅलन्स 2,69,200 ला आपला टॅली झाला. ऍक्सेप्ट, यस म्हटलं, सेव्ह झाला टॅली. बघू आता बाहेर येऊ आपण. तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये ही फिगर चुकलेली आहे. चुकलेली आहे, कसं चुकलेली, 2,69 टोटल आली आहे. इथं 2,49 दिलेली आहे. तेवढी चेंज करून घ्या तुम्ही. ट्रायल बॅलन्सची अमाऊंट चेंज करून घ्या. 2,69,000 आहे. तेव्हा ही अमाऊंट चुकली आहे. टॅली टोटल 2,69,200.
एवढी तुमची अमाऊंट आहे टॅली टोटल ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, जाऊ आपण टॅलीमध्ये. अजून आपल्याला जर्नल एंट्री करायच्या, पण त्या काय आजच्या आज पॉसिबल नाही. आपण पुढच्या लेक्चर मध्ये त्या करणार आहोत. बाहेर पडतो मी याच्यातून, गेटवे ऑफ टॅली मध्ये आलो. आपण जे 2 डिटेल बिलाचे टाकले ते कुठे बघायचे ते आपण बघू. बिलाचे 2 डिटेल जे टाकले ते कुठे दिसतील आपल्याला. आपल्याला माहिती बघायची, रिपोर्ट बघायची म्हटल्यावर डिस्प्ले मेनू आहे. डिस्प्ले मेनू मध्ये जाणार. डिस्प्ले मध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट 4था पर्याय बघा, स्टेटमेंट ऑफ अकाउंट. याच्यावर मी क्लिक एंटर देतोय आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तिथं आउटस्टँडिंग म्हणून ऑप्शन आहे ना, त्या आउटस्टँडिंगला एंटर दिला. त्या आउटस्टँडिंग मध्ये 2 पर्याय, रिसिवेबल आणि पेबल आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याकडून जाणार आहे. मग मी रिसिवेबल वर पहिले देतो. बघा माझं 1 फेब्रुवारीचं बिल आहे 4300चं. डाटा सॉफ्ट कॉम्प्युटरचं बिल आहे, पार्टीचं नाव डाटा सॉफ्ट कॉम्प्युटर. किती अमाऊंट पेंडिंग आहे? येणं 19,100. ड्यू ऑन कधी येणार आहे ते 2 एप्रिल. आणि पुढे एक कॉलम आहे ओव्हर ड्यू डेज. तिथे काहीच नाही आलं, कारण की 2 एप्रिल अजून आलीच नाही. आली का 2 एप्रिल? नाही आली, म्हणून त्यांनी ओव्हर ड्यू डेज दिलेले नाही. आता जाऊ आपण रिसिवेबल कडे. बघा एस्केप दिला, बाहेर आलो. आता रिसिवेबल बघू. रिसिवेबल आपलं रिसिवेबल नाही, पेबल. रिसिवेबल बघितले. आता आपल्याला पेड करायचे नाईस कॉम्प्युटरला बिल. कधीचं बिल आहे ते 2 जानेवारी 2001चं. 5500 बिल नंबर आहे. नाईस कॉम्प्युटर लिमिटेड हे पार्टीचं नाव आहे. किती अमाऊंट पेंडिंग आहे तर 32,200. ड्यू ऑन कधी देणं होतं? 1 मार्च 2001. आता आपली तारीख आहे 1 एप्रिल 2001. आणि किती दिवस वरती झाले? ओव्हर ड्यू डेज 31 दिवस. बघ दिसलं का नाही मग आपल्याला? समजलं मग कुठून रिपोर्ट बघायचा? अशा पद्धतीने आपण हा रिपोर्ट बघू शकतो. एस्केप देतो, बाहेर पडतो आता याच्यातून. आणि आपण आता इथं आज थांबतोय. आपलं आज पूर्ण झालंय. आता पुढच्या लेक्चर मध्ये बाकीचा जो काही राहिलेला भाग आहे जर्नल एंट्रीज, मग त्या जर्नल एंट्रीज करणार आहोत. आणि जर्नल एंट्री करताना परचेस आणि सेल्स मध्ये कसं बिलाची डिटेल मागतो ते आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. बघा आज थांबतोय आपण. एवढं तुम्ही टॅली